सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील श्री आओसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सव 2024चा मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आलाय। या निमित्तानं श्री मार्तंड महासपती ट्रस्ट वतीने 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर रोजीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवाची श्री खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा, श्री मल्हारी महात्म पारायण व तळी भंडार भरून प्रारंभ करण्यात आलाय। प्रथेनुसार 7 दिवस हा उत्सव साजरा होत असून या उत्सवानिमित्त आओसाई मंदिरात सुंदर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावर्षी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची श्री मार्तंड महासपती महाराज ट्रस्टच्या वतीने यथोचित व्यवस्था केली असून हजारो भाविकांची श्रद्धा असलेल्या अग्निकुंडातून चालत जाऊन श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई परमभक्त श्री महासपती महाराज यांचे पंतू तथा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी केले आहे। परंपरेप्रमाणे आपल्या आओसाई खंडोबा मंदिर शिर्डी श्री मार्तंड महासपती महाराज ट्रस्ट तर्फे यंदाही आपले खंडोबाचे जे नवरात्र असतात तर आज त्याचा प्रथम दिवस होता। तर सकाळी 6 वाजता अभिषेक झाला। अभिषेक झाल्यानंतर 8 ते 8:30च्या दरम्यान नवरात्र जे खंडोबाचे उपास चालू होतात त्याचा घट बसला जातो। तो घट इथे भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बसवला गेला व आजपासून श्री खंडोबाचे मल्हारी महात्म्याचे पारायण दरवर्षी खंडोबा मंदिरात होत असते। श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख बनकर काका यांच्या नेतृत्वाखाली हे दरवर्षी पारायण होत असते। तर पारायणाला यावर्षी अत्यंत जास्त प्रमाणात श्रीयांची हजेरी होती। तर अशा पद्धतीने हा चंपाषष्ठी खंडोबाचा जो वार्षिक उत्सव असतो त्याला सुरुवात झालेली आहे व अत्यंत भावपूर्ण वातावरण व मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे। तरी मी सर्व शिर्डी ग्रामस्थ, साई भक्त व खंडोबा भक्त यांना आओसाई खंडोबा मंदिर तर्फे निमंत्रण देतो की त्या 4-5 दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये आपण सर्व श्री खंडोबाच्या इथे मंदिरात येऊन तळी भंडार करू शकता, तसेच मल्हारी महात्म्याचं पारायण करू शकता। तर नागरे परिवारातर्फे आपल्याला जाहीर निमंत्रण। तर त्या दिवशी आम्ही विनंती करू की त्या दिवशी प्रचंड प्रमाणात दर्शनाकरता पण गर्दी असते व जो अग्निकुंडाचा जो कार्यक्रम असतो तो महासपतींच्या काळापासून या मंदिरात चालू आहे। त्या कार्यक्रमाचे पण इथं अत्यंत नियोजनपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम हा असतो। तर याच्याकरता भाविक भक्तांनी शांततेने व आपल्या या उत्सवास त्यांनी हजेरी लावून जास्त याचा लाभ घ्यावा व अग्निकुंडचे चालण्याकरता ज्या भाविक भक्तांना यायचंय तर त्यांनी 7 तारखेच्या रात्री नंतर हा कार्यक्रम असतो। याची पण लोकांनी दक्षता घ्यावी। 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान श्री खंडोबाचे जे चंपाषष्ठी उत्सव आहे हा खंडोबा मंदिरात सुरू झालेला आहे। आज त्याचा पहिला दिवस होता। तर आज पहिल्या दिवशी सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारच्या आरतीनंतर इथं पारायणास सुरुवात झाली। तर ते पारायणार्थी आपले श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डीचे जे भक्तमंडळ आहे बनकर काकांच्या माध्यमातून हे लोक सगळे पारायणाला खंडोबा मंदिर एकत्र येतात। यात सर्व स्त्रिया या पारायणार्थी म्हणून बसलेल्या असतात। तर या रोज 6 दिवस या उत्सवाचं पारायणाचं वाचन करतात व त्यांना उपास असल्यामुळे ट्रस्टच्या वतीने रोज फराळाची व्यवस्था केलेली असते। तसेच 7 डिसेंबर हा मुख्य दिवस असल्याने व खंडोबांना जो नैवेद्य असतो हा नैवेद्य वांग्याच्या भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा असतो त्या दिवशी मान। त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकर आणि बुंदीचा प्रसाद हा भाविक भक्तांना देत असतो। तर मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करीन का चंपाषष्ठीच्या दिवशी 7 डिसेंबरला आपणही खंडोबा मंदिरात दुपारीच्या आरतीनंतर तर भंडारा चालू असेपर्यंत बाजरीची भाकर व वांग्याच्या भरताचा प्रसाद तसेच बुंदीचा प्रसाद हा इथे वाटप करण्यात येणार आहे। तरी आपण या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी महासपती चिन्ह नागरिक परिवाराच्या वतीने मी
आवाहन करतो, विनंती करतो. ओम साईराम, जय मल्हार. सालाबाद प्रमाणे दरवर्षी गट भरला जातो. आज तारीख 2 तारखेला गट भरलेला आहे. आता आजपासून 6 दिवस उपवास करतो आणि 7व्या दिवशी म्हणजे 7 तारखेला चंपाषष्ठीचा हा कार्यक्रम राहतो. तेव्हा तरी भांडार भरायला मंदिरामध्ये येणे आणि होमाचा कार्यक्रम राहतो 7 तारखेला. 7 तारखेला परंपरा जी चालू आहे आतापर्यंत त्यांनी ती जपवली आणि इथून पुढे सुद्धा ते हे करणार आहेत. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री मार्तंड महासापती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे, दीपक नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, अशोक नागरे, निलेश नागरे, श्रीकांत नागरे व श्री साई परमभक्त कैलासवासी महासापती चिमनाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहेत. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.